नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 15 डिसेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप असा सुंदर दाखवलेला आहे. इकडे पिहू तर एकदम जोरदार तयारी करत असते. अगदी पार्थ आणि नंदिनीने सांगितल्याप्रमाणे मस्त तयारी करत असते. आणि दुसरीकडे तर जीवा आणि नंदिनीला आत्ता कळतं की ज्यावेळेस त्या दोघांची टक्कर झालेली असते तर ते दोघे हेच असतात. आणि त्यानंतर तर चक्क काव्याने जे ते पेंडंट पार्थने तिला दिलेलं असतं काव्यार्थ नावाचं, तर त्याचं मंगळसूत्र करून आणलेलं असतं. आणि आता काव्या पार्थला सांगते की तुम्हीच हे माझ्या गळ्यामध्ये घाला. आणि तेव्हा इथे छान असा मस्त रोमॅन्टिक सीन सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे. आणि त्यानंतर आता धनंजय आणि अरुषी सुद्धा घरी येतात. तर तेव्हा त्यांना भेटल्यानंतर या दोघींना सुद्धा खूप आनंद होतो. आणि आता बरोबर त्यानंतर रम्या आणि वसूने तो पेन ड्राईव्ह बदललेला असतो, तर ज्यामध्ये जीवा आणि काव्याचे एकत्र फोटो असतात. आणि ते सगळे फोटोज त्यांनी एकदम शेवटी शेवटी टाकलेले असतात. तर त्यानंतर पार्थ आता नंदिनी आणि पार्थ ते फोटोज चेक करायसाठी पुढे येतात. तर तेव्हा नेमकी काव्याची एंट्री होते आणि पार्थ आता ते सगळं काही चेक करण्यापासून थांबतो. आणि ज्यावेळेस आता काव्या समोर आलेली बघितल्यानंतर पार्थ तर तिला असा छान असा फ्लाइंग किस वगैरे देतो. आणि यावेळेस मात्र काव्या तो फ्लाइंग किस पकडते आणि आपल्या हार्ट जवळ सुद्धा लावते. आणि त्यानंतर मित्रांनो आता कार्यक्रम सुरू होतो. आणि कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पार्थ आणि नंदिनी जर प्रस्तावना देतात आणि ती स्लाइड शो सुरू करतात. तर ज्यावेळेस ती स्लाइड शो सुरू होते तर तेव्हा सुरुवातीला पार्थ आणि काव्याचा फोटो येतो, परत नंदिनी आणि जीवाचा फोटो येतो. आणि त्यानंतर मात्र जीवा आणि काव्याचा एकदमच फोटो सगळ्यांच्या समोर येतो. आणि त्यावेळी मात्र फार मोठा असा दंगा होतो, गोंधळ होतो. त्यावेळेस आता मानिनी आणि विक्रमला सुद्धा ते दिसतं आणि त्यांना धक्का बसतो. आणि इकडे पार्थ आणि नंदिनीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. आज तर मित्रांनो पार्थने बरोबर काव्याच्या मनामधलं ओठांवरती आणलेलं आहे. आता तो काय शक्कल लढवतो बघा. काव्या जाम वैतागलेली असते आणि पार्थला म्हणते असं कसं नाही ऐकू आलं, तुम्ही खोटं बोलताय, भाव खाताय तुम्ही देशमुख. तर पार्थ तिला म्हणतो अहो काव्या मी का भाव खाईन. तर काव्या त्याला म्हणते नको तेव्हा माझ्या मनामधलं सगळं कळतं ना तुम्हाला. मग मी आत्ता मनातल्या मनात म्हणत होते की मला हे लग्न हवं आहे, तर मग ते बरं नाही ऐकायला आलं तुम्हाला. असं ती एकदम रागाच्या भरात बोलून जाते. आणि तेव्हा तिला रिअलाइज झाल्यानंतर ती शांत होते. आणि पार्थ तर तिच्याकडे बघून छान स्माइल करत असतो आणि सारखं वाकून वाकून तिच्याकडे बघू लागतो. तर पार्थ तर तिला म्हणतो दरवेळी जर मी मनातलं ओळखलं तर मग तुम्ही कधी बोलणार. तर काव्या आता चक्क लाजू सुद्धा लागते आणि हसत हसत तिथून बाजूला जाते. आणि त्यानंतर ती कपाटामध्ये काहीतरी कपडे वगैरे ठेवते आणि कपाट बंद करून परत फिरत असते. आणि तिला काहीतरी दिसतं, म्हणजे त्यांच्या लग्नाचा तो फ्रेम असते, फोटो फ्रेम असते, ती दिसते त्या तिला. आणि ती फोटो फ्रेम ती परत आपल्या हातामध्ये घेते आणि ती फोटो फ्रेम घेऊन परत पार्थ जवळ ती येते. आणि ती त्याला म्हणते हा फोटो आता बदलायला हवा ना देशमुख, जरा हसरे फोटोज लावायला पाहिजे जरा आपल्यामध्ये. आणि तेव्हा आता पार्थ तर खुश होतो आणि परत त्याला तो क्षण जरासा आठवतो जेव्हा काव्याने खूप दंगा केलेला असतो. आणि तो तीच फोटो फ्रेम लावल्यामुळे काव्या खूप वैतागलेली असते. तो क्षण आता पार्थला आठवतो आणि तो आता तिला म्हणतो चला हा फोटो या घरामध्ये नको पासून ते हसरा फोटो या घरामध्ये असावा, इथपर्यंतचा प्रवास माझ्या मांजरीने केला तर. आणि असं बोलत बोलत तो काव्याला गालगुच्चा घेतो आणि हसत हसत तिथून बाजूला जातो. आणि काव्याला सुद्धा ते छान वाटू लागतं. आणि पार्थ तिथून निघून गेलेला असतो तरी सुद्धा काव्या आपल्या गालाला हात लावत असते आणि खूप हसत असते. आणि ती खरोखरच आता पार्थच्या प्रेमात पडलेली असते. तर आता दुसरीकडे पिहू त्या फोटो ऑर्गनायझर बरोबर बसलेली असते आणि ती त्याला सांगत असते की हा फोटो अगोदर दाखवा आणि हा फोटो नंतर दाखवा. तर आता मानिनी तिथे येते आणि पिहूला म्हणते काय मग पिहू मॅडम जमते का जमते का. तर तेव्हा पिहू तिला म्हणते हो जमते ना जमते. आणि मामी तू एक गोष्ट लक्षात ठेव, पिहूला ना सगळ्यातलं सगळं काही जमतंय. तर मानिनी तिला म्हणते पिहू ना तू तर आगाऊ होत चाललेली आहेस, तुझ्या जीवा दादासारखी ठमे कुठली असं तिला म्हणते. तर तेव्हा पिहू म्हणते आणि या ठमीने जर ठरवलं ना तर ती कोणतीही गोष्ट अचीव करू शकते, हे तुझ्या जीवादादाने सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे हा. तर तेव्हा मानिनी म्हणते हो ग हो, जीवाने ना खरंच प्रूव्ह केलेलं आहे, म्हणून तर आपण हा कौतुक सोहळा करतोय. तर तेव्हा पिहू म्हणते येस मामी, फायनली 16 डिसेंबर आलेला आहे आणि मी या पार्टीसाठी ना खूप एक्साइटेड आहे, खूप म्हणजे खूप. तर मानिनी म्हणते हो ना अगं मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे. का सांगू का, कारण भरपूर माणसं येणार आहेत, आपण
सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे आणि काव्या आणि नंदिनीच्या घरचे सुद्धा येणार आहेत, त्यांची सुद्धा भेट होईल. तर पिहू तिला म्हणते, मामी मला कळतंय अगं तू खूप एक्साइटेड आहेस, नंदिनी वहिनी आणि काव्या वहिनीच्या घरचे येणार आहेत तर, पण कसं आहे ना तू जरा वेगळीच सासू आहेस. तर मानिनी तिला ओरडून विचारते, अगं वेगळी सासू म्हणजे काय ग? तर पिहू म्हणते, बघ ना बाकीचे सासू लोक कसे असतात, त्यांना ना सुनेच्या घरचे कोणी आलं ना तर आवडत नाही आणि तुला किती आनंद होतोय. तर मानिनी तिला एक फटकाच मारते, म्हणते पिहू खरंच आगाऊ होत चाललेली आहेस तू, चुरू चुरू बोलायला लागलेस आणि तू चेंज का केलेलं नाहीयेस अजून, आणि जीवा दादा काय करतोय ना ते पण सांग. तर तेव्हा पिहू म्हणते, मला माहितीये जीवा दादा काय करत असणार आहे, तो ना नंदिनी वहिनीशी गप्पा मारत असणार आहे, बाकी काय काम आहे त्याला. तर मानिनी तिला अजून एक फटका मारते, म्हणते अगं आगाव, जा तू जीवा दादा रेडी झालाय का ते बघ आणि तू सुद्धा रेडी हो, जा लवकर, असं म्हणून तिला तिथून ती पाठवून देते आणि स्वतः सुद्धा तिथून निघून जाते. तर तेव्हा इकडे रूम मध्ये तर जीवाने सगळा पसाराच मांडलेला असतो, त्याने सगळ्या साड्या अशा बेड वरती विस्कडून ठेवलेल्या असतात. तर नंदिनी त्याला म्हणते, अहो हे काय जीवा, तर मला तयार व्हायचंय आणि आता हा पसारा कोण आवरणार. तर जीवा म्हणतो, आज का पसारा मेरे ना, मी केलेला आहे ना, मग मी आवरणार. तर नंदिनी त्याला म्हणते, तुम्ही आवरणार म्हणजे तर कठीणच आहे सगळं. तर जीवा तिला म्हणतो, ए चकाचक बाई, हे कठीण म्हणजे काय, एक मिनिट, आणि तू माझ्याकडे हेल्प मागितली होतीस साडी सिलेक्ट करायला, मी फक्त हेल्प केलेली आहे. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, हो का, तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही माझी मदत केली आहे. तर जेव्हा हसत हसत हो असं म्हणतो. तर नंदिनी म्हणते, हो काय हो, साडी कपाटामध्ये बघून सिलेक्ट करायची होती, आता हा सगळा पसारा मी कधी आवरायचा आहे, असं म्हणून ती वाईट टाकते. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे ये जेव्हा का स्टाईल आहे, सबसे अलग सबसे जुदा. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो गप्प बसा हो, जिथे तिथे तुम्हाला गंमत सुचते. तर तेव्हा जीवा हसूच लागतो आणि त्यानंतर एक साडी आपल्या हातामध्ये घेतो आणि तिला म्हणतो, हे बघ ना ही किती सुंदर साडी आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो साडी सुंदरच आहे, माझी ना एक मैत्रीण होती आश्रमातली सुमन, तिचं लग्न होतं तेव्हा घेतली होती वर्षभरापूर्वी. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे बापरे, वर्षभरापूर्वी, वाट शार्प मेमरी. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो तसं नाहीये, तो दिवस ना आमच्यासाठी खूप खास होता आणि त्या दिवसभरामध्ये घडलेलं सगळं काही लक्षात आहे माझ्या. म्हणजे तुम्हाला सांगते, मी दामले रोडवरून ना अशी चालत जात होते, तेव्हा ना एका बाईकवाल्या माणसाने ना मला कट मारलेला होता आणि ते सुद्धा माझ्या लक्षात आहे. आणि कसं चालवता तो तुम्ही बाईकवाले. तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, बाईकवाले कसं चालवतात म्हणजे काय, उलट ना तुमच्या चालणाऱ्यांची सुद्धा चूक असते, तुम्ही ना बरोबर रस्त्याच्या मधोमध चालता. आणि मला सुद्धा आठवतोय एक किस्सा, म्हणजे तेवढी तुझ्या एवढी शार्प मेमरी नाहीये माझी आणि कधीचा आहे तो किस्सा मला माहिती नाहीये, पण मी सुद्धा ना त्या दामले रोड वरूनच चाललेलो होतो आणि तेव्हा एक मुलगी ना अगदी रस्त्याच्या मधोमध उभी होती, अशी ऑटो वगैरे थांबवायसाठी हात करत होती आणि मी ना तिला अक्षरशः असं ठोकता ठोकता राहिलेलो होतो, अशी कट मारून निघालो होतो आणि मग पुढे गेल्यानंतर मी असं हात करून वरती हात करून तिला सॉरी असं म्हणालो होतो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते, काय सांगताय अहो, तुम्हाला सांगते, मला सुद्धा त्या मुलांनी ना असं हात वरती करून सॉरीच म्हणालं होतं आणि सॉरी म्हटलं म्हणून, नाहीतर मी अशी गप्प बसणारी नव्हते. तर तेव्हा जीवा तिला थोडस थांबवतो आणि तिला म्हणतो, एक मिनिट नंदिनी, बाईकचा कलर कुठला होता. तर तेव्हा नंदिनी थोडस थांबते, विचार करते आणि म्हणते, मला जसं आठवते ना तर ती काळ्या रंगाची बाईक होती. तर तेव्हा जीवा म्हणतो, काय सांगतेस, अगं आपली सुद्धा काळ्या रंगाचीच बाईक आहे. आणि तेव्हा तर जीवानेच तिला कट मारलेला असतो आणि तो क्षण सुद्धा आता त्यांनी ते दाखवलेला आहे, ज्यावेळेस जेव्हा बुलेट वरून चाललेला असतो आणि नंदिनी फोनवरती बोलत बोलत पुढे येत असते आणि तिचं लक्ष नसतं. तर तेव्हा जेव्हा तिथून चाललेला असतो आणि तो कट मारून तिला पुढे जाऊन थांबतो, पुढे जातो आणि तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, अरे. तर तेव्हा जीवा तिथेच थांबतो आणि मागे न वळता तो तसाच हात करतो आणि सॉरी असं म्हणतो. आणि आता तो क्षण आठवल्यानंतर जीवा सुद्धा हसू लागतो आणि नंदिनी सुद्धा हसू लागते आणि नंदिनी म्हणते, काय. तर जीवा म्हणतो, हो हो, आपण ते त्यावेळी आपण भेटलो होतो. तर नंदिनी म्हणते, अरे वा, बघितलं का, म्हणजे नशिबानेच आपलं भेटणं मान्य केलेलं होतं. तर तेव्हा जीवा म्हणतो, एक्झॅक्टली, म्हणूनच तर आपण आपलं असोसिएशन मान्य करूया. तर नंदिनी विचारते, म्हणजे काय. तर तेव्हा जीवा म्हणतो, एक मिनिट मी सांगतो तुला, तू जरा हात पुढे कर, असं म्हणून तो एक पेन घेतो आणि तिला म्हणतो, थांब थांब, सरप्राईज आहे. आणि स्केच पेनने तिच्या हातावरती तो थोडस विचार करून जीवांदिनी असं लिहितो. तर ते वाचल्यानंतर नंदिनीला सुद्धा खूप छान वाटतं. तर जीवा म्हणतो, हो, आपलं असोसिएशन सुद्धा असंच असायला हवं, ऐकताना सुद्धा किती छान वाटते बघ ना, जीवांदिनी. तर नंदिनी सुद्धा म्हणते, हो हो, जीवांदिनी. आणि तिला सुद्धा ते खूप छान वाटलेलं असतं आणि
आणि ती त्याच्याकडे त्या लिहिलेल्या शब्दाकडे बघून खूप आनंदित होत असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, आता काय तू दिवसभर त्याच्याकडे बघत राहणार आहेस का? अगं किती वेळ बघणार आहे, चल चल आटप पटकन. आणि त्यानंतर दुसरी एक साडी आपल्या हातामध्ये घेतो आणि तिला म्हणतो, मी काय म्हणतो, ही साडी कशी वाटते तुला? तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो ऐका माझं, ही माझी लग्नामधली साडी आहे आणि खरं सांगू का, मी ना एक साडी ऑलरेडी सिलेक्ट करून ठेवलेली आहे. तर तेव्हा जीवा थोडंसं चिडतो आणि म्हणतो, काय अगं मग कधी दाखवणार? दाखव पटकन. सगळी मेहनत माझी वाया घालवली हिने, आता हे कधी आवरणार मी? असं तो बोलत असताना नंदिनी एक साडी घेऊन येते आणि ती साडी जीवाला दाखवते. तर तेव्हा जीवा म्हणतो, ही साडी तर मी, असं तो बोलत असताना नंदिनी पुढे त्याचं वाक्य पूर्ण करते, म्हणते ही साडी ना तुम्ही तुमच्या पहिल्या पगारामधून माझ्यासाठी घेतलेली साडी आहे. तर जीवा तिला म्हणतो, एवढ्या कौतुकाने बोलतेस म्हटल्यानंतर ही साडी तुला भलतीच आवडली वाटतं, असं तो बोलतो आणि तो थोडीशी आवरावर करत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडेच बघत असते आणि ती मनात म्हणते, फक्त साडीच नाही तर तुम्ही सुद्धा खूप आवडू लागलाय जीवा मला. बस फक्त आजची संध्याकाळ संपू दे, पार्टी नंतर मी माझ्या मनामधलं सगळं काही तुम्हाला सांगून टाकणार आहे. असं ती मनात बोलत असताना इतक्यातच आता पिहू तिथं येते आणि म्हणते, वहिनी दादा तुम्ही दोघं रेडी आहेत ना? मला तुमचे फोटोज काढायचे आहेत. तर तेव्हा जीवा विचारतो, ते कशासाठी? तर नंदिनी म्हणते, ते ना असं सरप्राईज आहे. तर पिहू म्हणते, करेक्ट करेक्ट. आणि त्या दोघांना लगेच म्हणते, तुम्ही ना आता छानशी पोज द्या पटकन. तर तेव्हा ते दोघे सुद्धा छान पोज देतात. तर पिहू त्याला म्हणते, अरे जीवा दादा काय तू जरा तिच्या खांद्यावरती हात ठेवणार आहे? तर तेव्हा जीवा म्हणतो, तुझं काय बरोबर ठीक आहे, असं अच्छा का, तिच्या खांद्यावरती ठेवू असं म्हण ना तुम्हाला, हे घे चल, असं म्हणून तो आता नंदिनीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तेव्हा पिहू लगेचच त्यांचा फोटो काढते आणि त्यानंतर म्हणते, आता ना तुम्ही दोघं तुमच्या दोघांची सेल्फी काढा. तर जीवा म्हणतो, ठीक आहे, ऐक ना बघ, हा बॅकग्राऊंड थोडासा इतका खास नाहीये, तिकडे जाऊया का आपण? असं म्हणून तो आता दुसऱ्या बाजूला जातो आणि इकडे तर आता मित्रांनो काव्याशी छान सजलेली असते आणि तेव्हा तिने एक सुद्धा दागिना गळ्यामध्ये घातलेला नसतो. तर पार्थ आता एक दागिना घेऊन तिथे येतो आणि काव्याला म्हणतो, हे घ्या गळ्यामध्ये घाला. तर तेव्हा काव्या म्हणते, सॉरी देशमुख, आज मी एकही दागिना गळ्यामध्ये घालणार नाहीये. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, अहो मग काय मोकळ्या गळ्याने फिरणार आहात का? तर तेव्हा काव्या म्हणते, मोकळ्या गळ्याने कुठं आहे, माझ्याकडे एक सुंदर गिफ्ट आहे की. तर पार्थ विचारतो, गिफ्ट? कुठलं गिफ्ट? तर तेव्हा काव्या ते काव्यार्थ नावाचं पेंडंट आपल्या हातामध्ये घेते आणि तिने तर त्याचं मंगळसूत्र केलेलं असतं आणि ते बघितल्यानंतर पार्थ तर खूप खुश होतो आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने काव्याला ते पेंडंट गिफ्ट केलेलं असतं काव्याला. आणि तेव्हा काव्याने त्याला विचारलेलं असतं, पेंडंट आणि स्वातंत्र्याचा काय संबंध? तर पार्थ तिला म्हणालेलं असतो, काय आहे हे पेंडंट, तुम्ही चेन मध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मंगळसूत्र म्हणून सुद्धा घालू शकता. आणि ते आठवल्यानंतर आता पार्थ जाम खुश होतो आणि म्हणतो, मंगळसूत्र? तर तेव्हा आता काव्या ते मंगळसूत्र म्हणजे ते पेंडंट असलेलं मंगळसूत्र काव्या पार्थच्या हातामध्ये ठेवते आणि इशाऱ्याने गळ्यात घालायला सांगते. तर तेव्हा पार्थ सुद्धा मान डोलावतो आणि खूप छान खुश झालेला असतो. आणि तेव्हा आता मित्रांनो इथे एकदम मस्त असा छान जबरदस्त सीन दाखवलेला आहे. पार्थ आता काव्याचे केस बाजूला करतो आणि त्यानंतर काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि तेव्हा काव्या चोरून चोरून पार्थच्या डोळ्यामध्येच बघत असते आणि छान असं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा त्यांनी इथे दाखवलेला आहे. आणि त्यानंतर आता पार्थ काव्याला आरशाच्या दिशेने वळवतो आणि तेव्हा काव्या आरशामध्ये सुद्धा बघून लाजत असते. तर पार्थ आता परत तिला तिचा चेहरा आपल्या बाजूने वळवतो आणि त्यानंतर तो आता परत तिला आरशामध्ये बघायला सांगतो. तर तेव्हा काव्या ते पेंडंट आता आपल्या हातामध्ये घेते आणि त्या पेंडंटला आपल्या ओठांना लावते आणि तेव्हा तर पार्थ खूप इमोशनल होतो आणि त्याच्या डोळ्यामधून पाण्याचे थेंब येऊ लागतात. तर काव्या तर त्याला विचारते, काय झालं देशमुख? पण पार्थ तिला काही नाही असं म्हणून मान डोलावून सांगतो खरा, पण त्याला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याने सर्व काही टेबल विस्कटून ती फाईल फाडलेली असते आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस हे दोघे क्लासच्या बाहेर एका बाकड्यावरती बसलेले असतात आणि त्यानंतर असेच बरेच क्षण त्याला आठवतात. आणि ते सगळे क्षण आठवल्यानंतर पार्थ म्हणतो, मंगळसूत्र केलं ना तुम्ही त्याच्यामुळे माझ्या डोळ्यामधून पाणी आलं, असं त्याने म्हटल्यानंतर आता काव्या त्याच्याकडे बघून हसते आणि त्याच्या गालाला पकडून हलवते आणि इतक्यातच आता या दोघांच्या मध्ये पिहू येऊन टपकते आणि एकदमच म्हणते, वहिनी दादा. तर तेव्हा हे दोघे सुद्धा गडबडून जातात. तर काव्या तिला म्हणते, अगं काय हे तुझं?
तर तेव्हा पिहू तिला म्हणते अगं फोटो काढायचा आहे. तर तेव्हा काव्या तिला म्हणते अगं अचानक हे नवीन काय शोधून काढलेलं आहेस तू पिहू. तर तेव्हा पिहू पार्थला थोडासा इशारा करते. तर पार्थचं आणि तिचं काहीतरी प्लॅनिंग म्हणजे नंदिनी, पार्थ आणि पिहूचं प्लॅनिंग ठरलेलं असतं. तर तेव्हा पार्थ आता ते सगळं काही सावरू लागतो. पार्थ म्हणतो अगं बाबांनी नवीन फोन घेऊन दिलाय ना तुला, तुला फोटो काढायचे आहेत का. तर तेव्हा काव्या म्हणते फोटो कशासाठी. तर पार्थ लगेच म्हणतो नाही नाही यांना खूप ना चौकशा लागतात. काय काय आहे IAS होणार आहेत ना या. तर काव्या म्हणते नका एवढं वैतागू देशमुख. ठीक आहे ठीक आहे पिहू आम्ही रेडी आहोत. सांग बरं काय पोज देऊ. तर तेव्हा पिहू तिला म्हणते थोडीशी मागे हो आणि पार्थ दादाच्या जवळ हो. तर तेव्हा काव्या त्याच्या जवळ जाते. तर आता पिहू पार्थला म्हणते अरे खांद्यावर हात ठेव ना तिच्या. तर तेव्हा पार्थ म्हणतो मी का. बरं ठीक आहे असं म्हणून तो आता काव्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तेव्हा काव्या पार्थचा हात पकडते आणि एकदम खांद्यावरती जवळ घेते. तर पिहू लगेचच त्यांचे छान छान फोटो काढू लागते आणि त्यानंतर म्हणते मस्त आलेला आहे फोटो थँक्यू. आणि त्यानंतर आता इकडे बाहेरचा सीन दाखवलेला आहे. इकडे छान अशी मस्त तयारी झालेली असते. सर्व पाहुणे मंडळी येऊ लागतात आणि तिथे मोठासा बोर्ड लिहिलेला असतो अभिनंदन जीवा आणि काव्या. आणि इतक्यातच आता अनिशा येते आणि तेव्हा आता मानिनी तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणते वेलकम. तर तेव्हा अनिशा म्हणते थँक्यू काकू. तर मानिनी म्हणते तू ना काव्याच्या मैत्रिणीमधली पहिली आलेली आहेस. तर तेव्हा अनिशा म्हणते हो ना आणि हे बघा काकू तुमची सून काय मला ना IAS च्या परीक्षेमध्ये पहिली येऊ देणार नाही. मग मी म्हंटल इथे तरी पहिलं येऊया. तर तेव्हा मानिनी म्हणते वा 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 गुड वन जा तिला भेट जा तिला. असं म्हटल्यानंतर अनिशा तिथून निघून जाते आणि इतक्यातच आता आरुषी तिथं येते आणि येऊन ती मानिनीला मिठीच मारते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं तू कशी आहेस. हॉस्टेलला गेल्यापासून तू आलेलीच नाहीस. येत जा अधूनमधून भेटायला. तर तेव्हा धनंजय सुद्धा तिच्या सोबत आलेला असतो. तर मानिनी त्याला सुद्धा विचारते धनंजय भाऊजी कसे आहात. तर तेव्हा धनंजय सांगतो मी सुद्धा मस्त आहे तुम्ही कशा आहात आणि विक्रम कुठं आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते ते ना तयार होत आहेत आणि म्हणते छान वाटलं तुम्ही आलात. अर्थात शारदा बहिणी आल्या असत्या ना तर अजून छान वाटलं असतं. तर तेव्हा धनंजय म्हणतो आता अर्थात तुमची पार्टीनं अचानक ठरली आणि ती मैत्रिणींच्या बरोबर फिरायला गेलेली आहे आणि आल्यानंतर आपण भेटूच ना. तर तेव्हा मानिनी म्हणते हो आपण ना पार्टी करूया आणि धनंजय भाऊजी आपली मुलं ना हळूहळू मार्गी लागतायत बरं का. तर तेव्हा धनंजय म्हणतो नक्की का. तर मानिनी म्हणते हो खरंच आता तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघा एकमेकांच्या मध्ये ते गुंतत चाललेले आहेत हळूहळू. वेळ लागला पण लग्नानंतर झालंच प्रेम असं आता यांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच आता नंदिनी तिथं येते आणि आरुषीला बघितल्यानंतर तिच्या जवळ जाऊन तिला मिठीच मारते. तर तेव्हा त्या दोघी सुद्धा छान एकमेकांना भेटतात. तर आरुषी म्हणते ताई कशी आहेस तू आणि त्यानंतर नंदिनी आता धनंजयला सुद्धा भेटते. तर तेव्हा धनंजय तिला विचारतो कशी आहेस बाळा. तर मानिनी म्हणते मी आलेच ना मी यांना सांगते फोन करून असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर त्यानंतर धनंजय आता नंदिनीच्या डोक्यावरती हात ठेवून तिला विचारतो कशी आहेस बाळा तू. तर नंदिनी तिला म्हणते त्यांना म्हणते मी मजेत आहे पण मी रागावलेली आहे तुमच्यावर कारण आई आली असती तर किती बरं वाटलं असतं मला आणि काव्याला सुद्धा. तर तेव्हा धनंजय म्हणतो अगं ट्रिप वरून आल्यानंतर ती तुम्हाला भेटणारच आहे. इतक्याच आता पार्थ सुद्धा तिथे येतो आणि धनंजयला बघून नमस्कार बाबा असं म्हणून त्याचा आशीर्वाद लगेचच घेतो आणि म्हणतो बरं झालं तुम्ही आलात छान वाटलं. आणि त्यानंतर तो आरुषीला सुद्धा नमस्कार करतो. तर धनंजय आता पार्थला विचारतो तुम्ही कसे आहात. तर तेव्हा पार्थ म्हणतो मी छान आहे तुम्ही कसे आहात. तर तेव्हा धनंजय म्हणतो हो मी सुद्धा मजेत आहे आणि हे काय काव्या दिसत नाहीये ती कशी आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो त्याही खूप छान आहेत आणि उत्सव मूर्ती आहेत ना तयार होत आहेत आणि या ना तुम्ही बसा. आणि आता हे दोघे सुद्धा बसतात. तर तेव्हा नंदिनी पार्थला विचारते पार्थ पिहू कुठे राहिली. तर पार्थ सांगतो आता ना ती पिहू रेडी व्हायला गेलेली आहे. ती ना आतापर्यंत ते पेनड्राईव्ह मध्ये फोटोज आणि व्हिडिओज टाकत होते. एडिट करून झालेले आहे. पेनड्राईव्ह चेक केला आणि तो आता लॅपटॉप प्रोजेक्टर मध्ये टाकलेला आहे. असं तर या दोघांच्या मधलं बोलणं चालू असतं आणि इकडे आता वसू आणि रम्याचा सीन त्यांनी दाखवलेला आहे. या दोघी सुद्धा तिथेच असतात आणि तेव्हा रम्याच्या हातामध्ये तो पेनड्राईव्ह असतो आणि तेव्हा वसू तिला विचारते काय ग रम्या हा पेनड्राईव्ह कुठला. तर तेव्हा रम्या म्हणते अगं हा ना OG पेनड्राईव्ह आहे. तर वसू वैतागते आणि म्हणते अगं OG म्हणजे काय आता. तर तेव्हा रम्या म्हणते अगं म्हणजे ओरिजिनल पेनड्राईव्ह आणि म्हणते मी सांगते थांब तुला. या पेनड्राईव्ह मध्ये ना पार्थ आणि पिहूने मिळून खूप मेहनत करून दोन्ही कपल्सचे ना आनंदी फोटोज आणि बाकीच्या घरच्यांचे बाईट्स याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर तेव्हा वसू आता पार्थ आणि नंदिनीकडे इशारा करत रम्याला म्हणते हे जे समोर दोन आनंदी चेहरे दिसतायत ना ते नीट बघून घे कारण थोड्या वेळच ना या दोन्ही चेहऱ्यांच्या आनंदाचा रंगच उडणार आहे कायमचा. तर तेव्हा या दोघे सुद्धा हसू लागतात आणि तेव्हा आता वसूचं लक्ष त्या लॅपटॉप कडे जातं आणि ती विचारते अगं पण तो
पेनड्राईव्ह कुठला आहे? तर तेव्हा रम्या तिला सांगते तो ना आपला पेनड्राईव्ह आहे आणि ज्यामध्ये ना आजचा नाही खरं तर ना आयुष्यामधला सगळ्यात मोठा बॉम्ब पेरलेला आहे जो लवकरच ना बूम होणार आहे असं म्हणून ती हसू लागते. तर तेव्हा वसू सुद्धा हसते आणि म्हणते मी वाटच बघतीये. तर इकडे नंदिनी पार्थला म्हणते पार्थ आजची रात्र आजची संध्याकाळ सगळ्यांच्या कायम लक्षात राहणार आहे. तर पार्थ म्हणतो हो आणि आपल्या सुद्धा मनावरती कोरली जाणार आहे आणि आपण एकदा पेनड्राईव्ह चेक करूयात का असं त्यानं विचारल्यानंतर नंदिनी सुद्धा म्हणते हो हो उगाच ना नंतर गोंधळ नको व्हायला करूयात चेक असं म्हणून ते दोघे आता लॅपटॉप कडे जाऊ लागतात आणि हे दोघे लॅपटॉप कडे चाललेले असतात. तर तेव्हा वाटेत त्यांना आता परत कोणीतरी भेटतं आणि तेव्हा या दोघींना तर खूप टेन्शन येत असतं आणि परत आता हे दोघे सुद्धा म्हणजे पार्थ आणि नंदिनी त्या लॅपटॉपच्या दिशेने जाऊ लागतात. तर तेव्हा रम्या वसूला म्हणते आई ते दोघे तिथे पोहोचण्याआधी ना मी पटकन पेनड्राईव्ह काढून आणते. तर वसू तिला थांबवते आणि म्हणते अगं थांब थांब जरा त्यांना संशय येईल ना असं म्हणून तिला ती थांबवते आणि म्हणते ऐक माझं आपल्याला जे सगळ्यांच्या समोर यायला हवं आहे ना ते तसंही ना पेनड्राईव्हच्या शेवटी शेवटी आहे तू नको काळजी करूस. तर रम्या म्हणते अगं पार्थ चेक करणार ना म्हणजे तो फॉरवर्ड करत करत शेवटपर्यंत सगळं काही चेक करेल असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा वसू परत तिला थांबवते आणि म्हणते नको जाऊस तू थांब थांब आपण अडकू थांब असं ती बोलत असताना वरून पिहू वहिनी अशी हाक मारते आणि तेव्हा आता पार्थ आणि नंदिनी सुद्धा ते फोटोज वगैरे चेक करत असतात आणि मागे वळून बघतात आणि तेव्हा काव्या वरून खाली येत असते आणि ती इतकी सुंदर दिसत असते. तर तेव्हा पार्थ तर तिच्याकडे बघून हरवूनच जातो आणि एकसारखा तिच्याकडे तो बघू लागतो आणि नंदिनी काव्याकडे बघून तिला इशाऱ्याने सांगत असते तू खूप छान दिसतेस. तर आता चक्क पार्थ तिथून काव्याला फ्लाइंग किस देतो आणि तेव्हा काव्या नेहमीप्रमाणे तो फ्लाइंग किस अडवते. तर पार्थ थोडासा चेहरा खराब करतो तर काव्या लगेचच तो फ्लाइंग किस आपल्याकडे पकडते आणि पकडून आपल्या हार्ट जवळ नेते आणि हसत असते. तर तेव्हा पार्थ सुद्धा आता ते बघून छान खुश होतो आणि हसू लागतो. तर तेव्हा नंदिनी पार्थ लगेच म्हणते काव्या आता आलेली आहे म्हटल्यानंतर आता तुमचं लक्ष कशातच नाही लागणार. तर तेव्हा पार्थ म्हणतो बरोबर आहे पण आता आपल्याला पेनड्राईव्ह चेक नाही करता येणार. तर नंदिनी विचारते पण का? तर पार्थ म्हणतो अहो काव्य आहेत ना समोर सरप्राईज आहे ना आणि असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनीच्या लक्षात येतं आणि ती म्हणते अरे हो हो माझ्या लक्षातच नव्हतं मी विसरलेच होते आणि तेव्हाच आता या दोघे सुद्धा सुटकेचा निश्वास सोडतात. तर नंदिनी म्हणते पण पार्थ आज स्क्रीनवरती जे काही दिसणार आहे त्यामुळे जीवा आणि काव्या दोघे सुद्धा खूप खुश होणार आहेत. तर मित्रांनो आता आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी आणि जीवा आणि इकडे काव्या आणि पार्थ स्टेजवरती उभारलेले असतात. तर तेव्हा नंदिनी म्हणत असते 1 वर्षाआधी आम्ही नकळत एकमेकांना भेटलेलो होतो. तर पार्थ म्हणतो आजचा दिवस प्रेमाचा आणि विश्वासाचा आहे आणि नंदिनी म्हणते आणि त्याचसाठी हे सरप्राईज असं म्हणून ती आता तो जो पेनड्राईव्ह लावलेला असतो ती स्लाइड चालू करायला सांगते आणि हे चौघे सुद्धा आता स्टेजवरून थोडेसे बाजूला होतात आणि तेव्हाच आता इकडे ही रम्या आणि वसू दोघे सुद्धा हसत असतात आणि तेव्हा आता ती स्लाइड चालू होते. तर तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जीवा आणि नंदिनीचा फोटो तिथे येतो आणि त्यानंतर पार्थ आणि काव्याचा येतो आणि त्यानंतर आता चक्क जीवा आणि काव्याचा एकमेकांच्या एकदम जवळ असलेला फोटो तिथं स्लाइड वरती दिसतो आणि ते बघितल्यानंतर सर्वजण एकदम धक्क्याने सुटून उभे राहतात आणि तेव्हा नंदिनी सुद्धा ते बघते आणि तिला सुद्धा धक्का बसतो आणि इकडे विक्रम आणि मानिनीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर इकडे पार्थला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि तो सुद्धा म्हणतो काव्य आणि जीवा आणि आता या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तर तेव्हा आता जीवा सुद्धा खूप घाबरतो आणि इकडे काव्य सुद्धा खूप घाबरलेली असते. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.